हिवाळ्यात आवळा आवर्जून खावा. ज्यांना आवळा आवडत नाही ते कँडी बनवून खातात, तर काही मुरंबा बनवून खातात, काही लोणचं बनवून खातात. परंतु आज मी एकदम सोप्या पद्धतीने आवळ्याचा जाम बनवणार आहे, तर मुलंही आवडीने खातील. एकदम स्वादिष्ट हा जाम तयार होतो. बघू शकता किती सुंदर असा झालेला आहे. अजून थोडा वेळ ठेवला तर जरासा पातळ होईल. एकदम मस्त आणि छान तयार होतो. नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा या पद्धतीने. ब्रेडसोबत अप्रतिम लागतो. तसेच मुलांना चपातीसोबत सुद्धा खायला देऊ शकता, रोलला लावून. खूपच छान लागतो. नक्की बनवून बघा आणि एकदम हेल्दी आहे, टेस्टीसुद्धा, भन्नाट चवीचा आहे. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहे. एकदम फ्रेश आवळे घ्यायचे आहेत, त्यामुळे जामसुद्धा एकदम छान असा तयार होतो. तर आता याला स्वच्छ धुवून घेतलं, एका चाळणीमध्ये ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर एक कढाई घेतली, त्यामध्ये एक तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे. आता ही आवळे ठेवलेली चाळणी यावरती ठेवून द्यायची आणि फुल गॅस ठेवून आपल्याला एक 10 मिनटं आवळे जे आहेत ते एकदम थोडेसे वाफवून घ्यायचे आहेत. तर इथे आता गॅस चालू करायचा, मीडियम ते फुल गॅस ठेवायचा आहे. तर बघू शकता 10 मिनटानंतर इथे आवळे छान असे शिजलेले आहेत. आता यांना थंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे याचे वरचे आवरण जे आहे ते काढून घ्यायचं आणि बी काढून टाकायचं आहे. सहज निघतं. बघू शकता हा जाम खूपच छान लागतो. नक्की बनवून बघा. अजिबात तुरट वगैरे लागत नाही. खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचा जाम तयार होतो. या हिवाळ्यामध्ये नक्की बनवून ठेवा. वर्षभर हा जाम आहे तो टिकतो. मुलंसुद्धा एकदमच मागून खातील. खूपच टेस्टी बनतो. तर चला सगळे आवळे जे आहे ते अशा प्रकारे बिया काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात, कारण आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आवळ्याचे गुण सगळ्यांनाच माहीत आहे, किती बहुगुणी हा आवळा आहे. त्वचेसाठी तसेच केसांसाठी सुद्धा एकदम उपयोगी आहे. सी जीवनसत्वाने म्हणजेच क जीवनसत्वाने परिपूर्ण हा आवळा नक्की खावा. चला तर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला. आता यामध्ये आपण थोडंसं किंचितसं पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घेऊयात. जर पाणी न घालता सुद्धा वाटू शकता. जर वाटल्या नाही गेलं तर थोडंसं किंचित पाणी टाकायचं, जास्त सुद्धा पाणी टाकू नका. सगळा आवळा मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे, बघू शकता. त्यानंतर गॅसवरती एक कढाई ठेवून घेतलेली आहे. आता यामध्ये 1 चमचाभर आपला तूप टाकून घ्यायचं आहे. इथे साजूक तुपच वापरायचं, तेलाचा अजिबात वापर करायचा नाही, त्यामुळे जाम अगदी स्वादिष्ट तयार होतो. त्यानंतर आवळे बारीक करून घेतलेले आहे मिक्सरमध्ये, ते लगेच टाकून घ्यायचे आहे त्याची पेस्ट. त्यानंतर अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं. आता इथे कमी गॅस ठेवायचा आहे, खाली लागू नये म्हणून आवळा कमी गॅस ठेवूनच आपलं हे परतून घ्यायचं. सगळेच आवडीने खातील हा जॅम. नक्की बनवून बघा. खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची. काही साहित्य लागत नाही. घरातील साहित्यामध्ये आपण हे बनवणार आहोत. खूपच टेस्टी आणि चविष्ट लागतो. चपातीसोबतसुद्धा मुलांना देऊ शकता, ब्रेडसोबतसुद्धा देऊ शकता. बाहेरचा जॅम आणून खाण्यापेक्षा आपण एकदम हेल्दी हा देऊ शकतो. चला तर मग अर्धा किलो इथे आवळा घेतलेला होता, तर यासाठी अर्धा किलोच इथे साखर आणि गूळ घ्यायचा आहे. पावशर साखर आणि पावशर गूळ इथे घेतलेला आहे, म्हणजे अर्धा किलो इथे दोन्ही मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे जॅम जो आहे तो कलरसुद्धा छान येतो आणि चविष्ट देखील बनतो. तुम्ही सगळ्या गुळामध्ये देखील बनवू शकता किंवा मग साखरेमध्ये देखील बनवून घेऊ शकता, परंतु दोन्ही टाकलं की कलर एकदम मस्त येतो. तर आता छान असं मिक्स करून घ्यायचं. आता इथे गॅस हा कमीच ठेवायचा आहे आणि सारखं ढवळत राहायचं आहे, जोपर्यंत हे मिश्रण पातळ होऊन नंतर घट्ट होत नाही तोपर्यंत. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी इलायची पावडर टाकून घेतलेली आहे. इलायची पावडर टाकणं खूपच गरजेचं आहे, त्यामुळे चव खूप छान येते. तर आता इथे कमी गॅस ठेवून छान असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता आता पातळ मिश्रण व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर पातळ होऊन पुन्हा घट्ट करायचं आहे. त्यानंतर इथे अर्धा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे, त्यामुळे टेस्ट एकदम भन्नाट येते. तर आंबट गोड ही चव होते. तर इथे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. गुळाचं पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता साईडने. सगळं एकजीव करायचं, म्हणजे सगळीकडे गोडवा जो आहे गुळा साखरेचा एकदम व्यवस्थित येईल. तुम्ही नक्की बनवून बघा हा आवळा. आता मार्केटमध्ये, बाजारामध्ये सगळीकडे आवळे हे स्वस्त दरामध्ये मिळतात आणि हिवाळ्यामध्ये हा आवळा खाल्लाच पाहिजे, कारण हिवाळ्यामध्ये लहान मुलांची प्रतिकारक्षमता ही फारच कमी असते. सर्दी, खोकला, वातावरणातील बदलामुळे आजारी पडण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारचा हा आवळा, बहुगुणी आवळा, तुम्ही नक्की बनवून मुलांना खाऊ घालू शकता. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलेलं आहे. आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं. तर अशा प्रकारे जॅम जर बनवून ठेवला तर वर्षभर टिकतो, अजिबात खराब होत नाही. फ्रीजमध्ये ठेवू शकता, बाहेर ठेवला तरी पण चालेल.
आणि रोज थोडा अर्धा चमचा जरी मुलांना खाऊ घातला तरीही मुलांची प्रतिकारक्षमता ही वाढते. आजारी पडण्याची शक्यता कमी असते. सर्दी खोकल्यापासूनही आराम भेटतो. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच फायदा करणारा आवळा जाम नक्की बनवून ठेवा. तर बघू शकता मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. रंग देखील बदललेला आहे. अजूनही आपल्याला थोडासा घट्ट करायचा आहे. थंड झाल्यावरती याचा कलर जो आहे तो अगदी डार्क होतो. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण आवळा जाम बनवलेला आहे. कसा वाटला तुम्हाला हा आवळा जाम किंवा ही रेसिपी नक्कीच कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा. तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने आवळा जाम नक्की बनवून बघा. वर्षभर टिकणारा हा आवळा जाम अगदी सोप्या पद्धतीने बनतो आणि मार्केटमध्ये आवळे हे खूपच स्वस्त दरामध्ये मिळतात. कारण हिवाळ्यामध्ये हा आवळ्यांचा मोसम असतो, त्यामुळे नक्की तुम्ही बनवून बघा. तर मग आता अशा प्रकारचं आपल्याला हवं आहे, तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. थोड्या वेळेला थंड करून घेऊयात, म्हणजे पसरून घेऊयात त्या प्लेटमध्ये. थोडंसं थंड झालं की मग पुन्हा जाम आपला हा एकदम परफेक्ट झालेला असेल. कलर अगदी डार्क होतो नंतर. तर अशा प्रकारे गरम असताना मी पांगून घेतलेला आहे. तर एकदम थंड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता थंड झाल्यावरती एकजीव करून घेतलेला आहे. एकदम घट्ट झालेला आहे आणि छान असा झालेला आहे. खूपच टेस्टी लागतो हा जॅम. नक्की बनवून बघा. बघू शकता किती चमचमीत झालेला आहे. तर चपातीसोबत ब्रेडसोबत नक्की अशा प्रकारचा जाम तुम्ही मुलांना खाऊ घालू शकता. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने आवळा जॅम नक्की बनवून बघा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत.